तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर 3 पीस प्रिन्सेस कट या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर इथे फ्रंट मुंड्याला आणि बॅक मुंड्याला सुद्धा तुम्ही बघू शकता कुठं सुद्धा घोळ किंवा इथं जे प्लेट्स आहेत तर ते येत नाही। तर एकदम परफेक्ट फिनिशिंग सोबत आपण या व्हिडिओमध्ये आजचं जे कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। तर हे बघा तुम्ही तर नेट घेतलेला आहे, साडीच्या कलरचे तर मी नेट घेतलेला आहे डिझाईनसाठी। 1 मीटर मी अस्तर घेतलेला आहे। त्यानंतर ब्लाऊज पीस मधला जो कपडा आहे तर तो सुद्धा मी 1 मीटर घेतलेला आहे। तर आता सगळ्यात आधी आपण मेजरमेंट बघणार आहोत आणि पेपरवरती सगळ्यात आधी आपण माप टाकणार आहोत। तर त्यानंतरच अस्तरवरती आपण हे जे कटिंग आहे तर ते करणार आहोत। तर आता सगळ्यात आधी आपण पूर्ण उंची टाकायची आहे। तर आता आपली जी पूर्ण उंची आहे तर ती 14 इंच आहे प्रॉपर। तर शिलाई मार्जिन आपण त्याच्यामध्ये 1 इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायचं। तर मी 15 इंच पूर्ण उंची घेतली। त्यानंतर जे शोल्डर आहे मी घेतलेला आहे 7.5 इंच। तर 38 साईजला मी शोल्डर 7.5 इंच घेतलेला आहे। तर फ्रंटचा आपला गळा जो आहे तो डीप आहे, बॅकचा आपला बोटनेक आहे। आता आपण जो आपला मुंडा आहे तर तो 8 इंच घ्यायचा आहे, कारण 38 साईजला शोल्डर 8 येतं। पण आपण पुढचा गळा डीप ठेवल्यामुळे अर्धा इंच जे शोल्डर आहे आपल्याला इथं कमी करावं लागतं। मुंडा मी 8 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर प्रॉपर आपलं जे माप आहे छातीचं ते द्यायचं आहे 9.5 इंच। त्याच्यानंतर 2 इंच जे आहे आपण एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं। तर 11.5 इंच मी अशी छाती घेतलेली आहे। त्याच्यानंतर कमर जे आहे 8.5 इंच आहे। तर कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंच जे आहे मार्जिन एक्स्ट्रा ॲड करून घ्यायचं। आता छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची आहे। आता 1.5 इंच जो आपला मुंडा आहे तर तो आतल्या साईडला आपण घ्यायचा आहे। तर हे बोटनेक आणि कॉलरच्या ब्लाऊजला हा जो मेथड आहे तर तो असतो, म्हणजे त्यामुळे आपल्याला मुंड्यामध्ये फुगा किंवा रिंकल जे आहे तर ते येत नाही। तर 1.5 इंच मुंडा आपण आत घेतला। त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। तर हे बघा फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1 इंचावरती। बॅक मुंड्याचा जो शेप आहे आपण द्यायचा आहे 1.5 इंचावरती। तर हे बघा फ्रंट मुंड्याचा शेप मी 1 इंचावरती दिला। त्याच्यानंतर बॅक मुंड्याचा शेप जो आहे मी 1.5 इंचावरती दिलेला आहे। आता जी गळा रुंदी आहे तर ती घ्यायची आहे आपण 3 इंच। जर तुम्हाला शोल्डरची पट्टी लहान हवी असेल तर तुम्ही 3.5 इंच किंवा 4 इंच गळा रुंदी घेऊ शकता। तर मी 3 इंच घेतली। त्याच्यानंतर जो पुढचा आपला गळा आहे तर तो घ्यायचा आहे 6 इंचावरती। तर मी स्क्वेअर आकार इथं गळ्याचा जो आहे मार्किंग केलेला आहे। तर आता आपण इथं क्रॉस पट्टीचं माप टाकणार आहोत। तर क्रॉस पट्टी इथं मी घेतलेली आहे 2.5 आणि 2 इंच। जर तुमचं छातीचं पोर्शन कमी असेल तर तुम्ही क्रॉस पट्टी जी आहे 3 आणि 2.5 इंच घेऊ शकता। तर मी इथं क्रॉस पट्टी घेतलेली आहे 2.5 आणि 2 इंच। त्याच्यानंतर एक स्ट्रेट लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर मग आपण क्रॉस पट्टीला असा हलक्या हाताने शेप द्यायचा आहे। तर हे बघा आता प्रिन्सेस कटचा कट पॉईंट जो आहे तो आपण देणार आहोत 4.25 इंचावरती। तर 38 साईजसाठी आपण प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तर तो 4.25 इंचावरती आपल्याला द्यायचा आहे। तर हे बघा 4.25 इंचावरती मी एक मार्किंग केलं। त्याच्यानंतर वरून आपण घ्यायचा आहे आपला बस्ट पॉईंट। तर माझा जो बस्ट पॉईंट आहे 38 साईजला 10.5 इंच घेत असतो मी। तर 10.5 इंचावरती मी मार्किंग केलं। त्याच्यानंतर दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं। तर आतल्या स्पेससाठी आपल्याला दोन्ही 1.5 इंच घ्यायचं। जसं की तुम्ही बघितलं असाल स्टार्टिंगला छातीमध्ये जे ब्लाऊज आहे एकदम आपलं परफेक्ट बसलं होतं विदाऊट कप्स। तर मी त्यामध्ये कप्स घातले नव्हते तरीसुद्धा त्याचं जे फिटिंग आहे एकदम आपलं परफेक्ट बसलं होतं। तर त्यासाठी दोन्ही साईडला आपण 1.5 इंच घ्यायचं। त्याच्यानंतर खालून वरती आपण मुंड्याचं माप घ्यायचं 1.5 इंचावरती। आणि त्याच्यानंतर आपण एकदम सिंपल असा प्रिन्सेस कटला जो आहे शेप द्यायचा आहे। तर हे बघा मी प्रिन्सेस कटला जो आहे असा शेप दिलेला आहे। आता जी गळ्याची ब्रॉडनेस आहे तर ती तुम्ही इथं बघू शकता की आपण कशा पद्धतीने इथं वाढवत आहोत। जर तुम्हाला प्रॉपर एकदम गळा जर देता येत नसेल, मार्किंग करता येत नसेल तर त्या सगळ्यात आधी तुम्ही असं जी रुंदी आहे गळ्याची खालून अशी वाढवायची आहे। तर मी 1.25 इंच रुंदी वाढवली खालून आणि त्याच्यानंतर मी असा पंचकोनी जो आकार आहे तर तो देणार आहे गळ्याला। तर तुम्ही पान गळा किंवा राऊंड गळा सुद्धा ठेवू शकता। तर मी इथं पंचकोनी आकार जो आहे दिलेला आहे। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आपला जो गळ्याचा आकार आहे तर तो द्यायचा आहे। अजून थोडासा जो शेप आहे मी खालून घेणार आहे। तर आता आपलं पूर्ण जे मार्किंग आहे पेपरवरती झालेलं आहे 3 पीस प्रिन्सेस कटचं। तर आता आपण ती कटिंग करायचं। तर कटिंग करताना सगळ्यात आधी आपण जो आपला बॅकचा मुंडा आहे तर तो कटिंग करायचा।
त्याच्यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जे आहेत आपण सेपरेट करून घ्यायचे आणि गळा रुंदीला आपण दोन्ही साईडला इथं कट्स द्यायचे आहेत, फ्रंट आणि बॅक साईडला सुद्धा. तर पुढचा गळा सुद्धा मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर बॅक जो आपला मुंडा आहे तर तो सुद्धा मी कट केलेला आहे. आता आपण कट करत आहोत क्रॉस पट्टी. त्याच्यानंतर जसं दाखवल्याप्रमाणे आपण प्रिन्सेस कटचा जो पॉइंट आहे तर ते कट करायचे आहेत. तर आता फ्रंट पार्टची आपली 3 जी पीस आहे तर ते असे कट झालेले आहे. तर आता आपण हे जे आहेत तर ते अस्तरवरती कट करून घ्यायचे. तर अस्तरवरती सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने मार्जिन जे आहे तर ते वाढवतो किंवा कुठे कुठे वाढवतो तर ते एकदम व्यवस्थित आपल्याला बघायचं आहे. कारण यामध्ये जर तुम्ही चुकलात तर मार्जिन जे आहे ब्लाऊजमध्ये अजिबात उरत नाही. तर त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही हे बघायचं आहे की आपण कशामध्ये आणि किती किती वाढवतो. तर आता इथे मी सगळ्यात आधी बॅक पार्ट जो आहे तर तो कट करत आहे आणि या डिझाईनसाठी 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावं लागतं. जर तुम्ही सेम ही जर डिझाईन बनवत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा जे आहे 1 इंच घ्या. बॅकसाठी आपल्याला अस्तरसाठी अस्तरमध्ये वाढवावं लागतं. तर मी बॅक पार्ट जो आहे आपला कट केलेला आहे. जर तुम्हाला याची डिझाईन बघायची असेल तर मला कमेंट करा. तर मी नक्की छान असा स्लीवचा आणि बॅक पार्टचा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन त्याची डिझाईन. आता बॅक पार्ट मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपला जो फ्रंटचा पार्ट आहे तर तो इथं ठेवायचा आहे गळ्याच्या साईडचा आणि तो असा आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायचा आहे कापडावरती. तर हे बघा मी क्रॉसमध्ये ठेवलेला आहे. त्याच्यानंतर जिथं आपण आय आणि हुकची पट्टी करतो कमरेकडच्या साईडला आपण 1.5 इंच वाढवायचं आहे मार्जिनसाठी, एक्स्ट्रा मार्जिनसाठी. तर गळ्याचा सुद्धा मी जो आपला आकार आहे तर तो दिलेला आहे. आता हे बघा खाली मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच मग हा जो पार्ट आहे आपण कट करायचा आहे. तर आता हे बघा आपला जो फ्रंटचा पार्ट आहे अस्तरवरती कटिंग झालेला आहे. तर प्रिन्सेस कटचा आपला जो दुसरा पार्ट आहे तर तो सुद्धा आपण सगळ्यात आधी आहे तसं मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर जी आपली फिटिंगची साईड असते कमरेकडची तर त्या साईडला आपण 1.5 इंच वाढवायचं आहे एक्स्ट्रा मार्जिन शिलाईसाठी. तर बघा या साईडला मी जे आहे 1.5 इंच वाढवलं आणि जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर त्या साईडला मी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेला आहे. तर ह्या पार्टमध्ये मी वाढवलं. पहिल्या पार्टमध्ये आपण एक्स्ट्रा अर्धा इंच जे मार्जिन आहे तर ते वाढवलं नव्हतं. त्याच्यानंतर आपण जी क्रॉस पट्टी आहे आपली तर ती कट करायची आहे. तर क्रॉस पट्टी मी डबल कट करत आहे. तर हे बघा वरती मी अर्धा इंच घेतलेला आहे कारण क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला शिलाई मार्जिनसाठी वाढवावं लागतं. तर त्यामुळे मी वरती घेतलेला आहे अर्धा इंच. साईडला मी 1 इंच किंवा अर्धा इंच घ्यायचा आहे क्रॉस पट्टी कमी पडू नये म्हणून लावत्या वेळी. तर असे आपले अस्तरवरती जे पार्ट्स आहेत प्रिन्सेस कटचे तर ते कट झालेले आहेत. आता आपण मेन कापडावरती जे आहे याचं कटिंग करायचं आहे. तर मेन कापडावरती सगळ्यात आधी आपण बॅक पार्ट कट करणार आहोत आणि त्यानंतरच आपण मग आपले जे फ्रंटचे पार्ट आहेत तर ते कट करायचे आहेत. आता हे बघा तर मेन कापडावरती आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मार्जिन आहे वाढवून घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तर तसंच आपण ठेवून जे आहे कट करायचं आहे. तर आपण डबल क्रॉस पट्टी जी आहे तर ती कट केली होती तर ती सुद्धा आपण अशी मेन कापडावरती ठेवून कट करायचे आहेत. आणि हे सगळे पार्ट जे आहेत आपण कट झाल्यानंतर सगळे हे जोडून घ्यायचे आहेत तसे. कारण हे मी जोडून घेतलेले आहेत. कोणताही जो पार्ट आहे मी पलटी वगैरे गळ्याचा मारलेला नाही कारण मी याला पायपिंग लावणार होतो. तर त्याच्यामुळे मी तसे जे पार्ट आहेत मेन अस्तरला जोडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर मी क्रॉसमध्ये अशी पट्टी 1.5 इंचाची काढलेली आहे आणि ती लावणार आहे मी गळ्याला. तर फ्रंट गळ्याला ती जी पट्टी आहे तर मी ती लावणार आहे अशा पद्धतीने. एकदम सिंपल असं पायपिंग जे आहे मी करणार आहे. तर यामध्ये मी कोणतंच कॉर्ड किंवा रेडीमेड पायपिंग वापरलेली नाही. तर मी कापड घेतलेलं आहे कॉपर कलरचं आणि ते मी इथं पायपिंगसाठी वापरत आहे.
तर हे बघा, एका साईडला मी अशी पायपिंग लावून घेतलेली आहे, तर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम आपण असं जी पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी आपण जो आपला फ्रंटचा कळा आहे तर तो तयार करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण जो प्रिन्सेस कटचा पार्ट आहे तर तो इथं जोडून घ्यायचा आहे. तर हे बघा, अर्धा इंचाच्या स्पेसवरती आपण प्रिन्सेस कटचा जो पार्ट आहे तर तो जोडून घ्यायचा आहे. तर दुसरी साईडसुद्धा आपण सेम अशी जोडून घ्यायची. त्याच्यानंतर आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत. तर दोन्ही आपण पार्ट जे आहेत असे ठेवून बघायचे आहेत आणि त्याच्यानंतरच मग दोन्ही सेम करून मग आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे तर ती जोडायची आहे. जर तुम्ही न बघता जर केला तर एक पार्ट जो आहे आपला आयन हुकचा कमी जास्त होऊ शकतो. तर त्यामुळे पहिल्यांदा आपण बघायचं आहे बरोबर दोन्ही साईड आणि त्यानंतरच मग आपण जी क्रॉसपट्टी आहे तर ती जोडून घ्यायची आहे. तर एक साईड जी आहे माझी पूर्ण अशी कंप्लीट झालेली आहे क्रॉसपट्टी लावून. दुसरी साईडसुद्धा आपण अशीच जोडून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपण लावणार आहोत आय आणि हुकची पट्टी. तर हुकची जी पट्टी आहे मी ती घेत असतो 2.5 इंचाची आणि आपली आयची जी पट्टी आहे तर मी घेत असतो 3.5 किंवा 3 इंचाची. तर हे बघा, दोन्ही पार्ट माझे सेम असे झालेले आहेत. आता मी लावून घेणार आहे आय आणि हुकची पट्टी. जशी आपण नॉर्मल ब्लाऊजला लावतो तशीच आपण यासुद्धा ब्लाऊजला जी आहे लावायची आहे. पण लावत्यावेळी काय करायचं आहे, दोन्ही साईडला आपल्याला लॉक करायचं आहे. कारण बॉटमला पण आपण आपलं जे क्रॉसपट्टी आहे ती लॉक आहे. वरूनसुद्धा आपण गळा ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे. तर त्यामुळे पट्टी लावताना दोन्ही साईडला आपल्याला फोल्ड करून मगच जी पट्टी आहे आपली आय आणि हुकची पट्टी तर ती लावून घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळं तिथे तुमच्याकडे येईल. आणि या ब्लाऊजची स्लीव्ज आणि बॅकची जर डिझाईन तुम्हाला बघायची असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर नक्कीच मी तुमच्यासाठी तो जो व्हिडिओ आहे घेऊन येईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.